त्याची सुरुवात आपण करूया महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। नगर परिषद निवडणुकीत भाजपची सुनामी, महायुतीचा 200हून अधिक जागांवर विजय तर मवियाची धूळधाण। भाजपचे 129 नगराध्यक्ष तर 3000पेक्षा अधिक नगरसेवक विजयी। नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1 चा तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार। महाराष्ट्रामध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष हे पुन्हा सिद्ध झालं। फडणवीसांचं वक्तव्य तर विरोधकांनाही सुनावलं। ठरवलेलं असतानाही महायुतीत अंतर्गत पक्ष प्रवेश झाले। मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार। पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची नाराजी। निवडणुकीत पैशांची गारपीट झाली। विधानसभेसारखी या निवडणुकीत ईव्हीएमची सेटिंग कायम होती। संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा वाटपाचा प्रश्न सुटला। 2 दिवसात युतीची घोषणा करू। राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं विधान। आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू संकटात, जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मदत करणं गरजेचं। बांगलादेशातील हिंसाचारावर सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य तर भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचं प्रतिपादन। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात। राज्याचे माजी अर्थमंत्री, माजी वनमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमध्ये मोठा धक्का बसलाय। काँग्रेसने मूल आणि बल्लारपूरमध्ये सत्ता काबीज केली। हा पराभव सुधीर मुनगंटीवारांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय। सुधीर मुनगंटीवारांनी आपल्याच पक्षाच्या कारभारावर सवाल उपस्थित केलेत। भाजपने माझी शक्ती काढून घेतल्यानं हा मोठा फटका बसलाय असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणालेत। भंडारा गोंदियाला एकही मंत्रीपद मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निकालात भाजपनं जोरदार मुसंडी मारली, पण भाजपच्या काही नेत्यांना मात्र त्यांच्या मतदारसंघातील नगर परिषदही काही वाचवता आलं नाही। यातील सर्वात मोठं महत्त्वाचं नाव आहे अर्थात राज्याचे माजी अर्थमंत्री, माजी वनमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचं। सुधीर भाऊंच्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचा दारुण पराभव झाला। चंद्रपुरात 11 पैकी 8 जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला, तर भाजपला आणि शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 1 जागी समाधान मानावं लागलं, तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवलाय। सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूरमध्येही काँग्रेसची सरशी झाली। हा पराभव सुधीर मुनगंटीवारांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय, इतका की संतापलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी आपल्या पक्षाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले। पक्षानं शक्ती काढून घेतल्यानं गटबाजी झाली आणि त्याचा फटका बसल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केलाय। ते एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी भाजपच्या सद्यस्थितीची तुलना थेट दरवाजे नसलेल्या शनी शिंगणापूरशी करून टाकली। काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे। काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदियाला एकही मंत्रीपद मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे।
आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या या टीकेनं विरोधकांनाही भाजपला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली. चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे. तर तुमच्या पक्षांतर्गत गडबडचा काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेला आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीने दूर केले. मागील काही महिन्यांपासून सुधीर मुनगंटीवार सातत्यानं आपल्याच सरकारच्या चुकांवर घाणाघात करताना दिसतायत. अधिवेशनातही सुधीर मुनगंटीवारांचा रौद्र उतार दिसला होता. पण आता चंद्रपूरच्या पराभवावरून मुनगंटीवारांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिल्यानं त्यावर आता काय बोलावं हेच भाजप नेत्यांना कळत नाहीये. खरं तर मी या विधान जे आहे ते मी खरं ऐकलं नाही. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा या संदर्भातली नक्की आम्ही करू. सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू. नगर परिषद निवडणुकीत भाजपनं बंपर विजय मिळवला. पण या निवडणुकीत भाजपचा चंद्रपूरचा बालेकिल्ला मात्र कोसळलाय. आता सुधीर भाऊ यासाठी मंत्रीपद न मिळाल्याचं कारण सांगतायत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप काही पावलं उचलतं का, की सुधीर मुनगंटीवारांची नाराजी कायम अशीच राहते, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणखी एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूयात. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण आणि कणकवली नगर परिषद आणि पंचायतीची निवडणूक राज्यामध्ये गाजली होती. या निवडणुकीमध्ये शिवसेना आमदार निलेश राणेंचा बोलबाला पाहायला मिळाला. मालवण नगर परिषदेवर शिवसेनेने विजय तर मिळवलाच, कणकवली नगर परिषदेत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी देखील विजय मिळवलाय. या निवडणुकीमध्ये भाजप नेते नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना धक्का बसलाय. सिंधुदुर्गात निलेश राणेंचा बोलबाला. मालवणमध्ये निलेश राणेच मोठा भाऊ. नितेश राणेंना मोठा धक्का. कोकणमधील कणकवली आणि मालवण नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणेंचा बोलबाला पाहायला मिळालाय. मालवण नगर परिषदेत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होती. मालवणमध्ये नगर परिषदेची निवडणूक आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनं गाजली होती. निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांच्या घरात स्टिंग ऑपरेशन करत एका पिशवीत पैसे असल्याचा प्रकार निलेश राणेंनी उघड केला होता. मालवणमधील या निवडणुकीत शिवसेनेच्या निलेश राणेंनी सरशी धरली आहे. मालवणमध्ये नगर अध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या आहेत. शिवसेना 10 जागांवर विजयी झाली आहे, तर भाजपला फक्त 5 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उभाटा 4 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. हा माझा विजय नसून हा पूर्ण मालवणवासियांचा विजय आहे. तसेच माझ्या कार्यकर्ते ते माझ्या ठामपणे मागे राहिलेत, म्हणून हा मी विजय मिळवू शकले. खरं तर संघर्षाची काही गरजच नव्हती. आम्ही सातत्याने सांगत होतो की संघर्ष इथे टळला जाऊ शकला असता, पण तसं काही झालं नाही. आणि आज स्वबळावर आमची शिवसेना मोठ्या ताकदीने इकडे निवडून आली. आज या निमित्ताने फक्त मी एवढंच सांगू शकतो. कणकवलीत शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि इतर पक्षांनी मिळून कणकवली शहर विकास आघाडीची मोठ बांधली होती. कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला. कणकवली नगर परिषदेत शहर विकास आघाडीचे 8 तर भाजपचे 9 नगरसेवक विजयी झाले. नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदेश पारकर यांनी भाजपचे समीर नलावडे यांचा पराभव केला.
संदेश पारकर विजयी होताच शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. कणकवलीच्या आमच्या सगळ्या जनतेने जो विजय या ठिकाणी दाखवलेला आहे, जे काही उन्मत्तपणा जो काही चाललेला होता कणकवलीमध्ये, त्याला खऱ्या अर्थाने भालचंद्र बाबांच्या भूमीत आज तो गाडून टाकून एक नवीन कणकवली या ठिकाणी विकासाचं पर्व निर्माण करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा कणकवलीकरांना मी जाहीर त्यांचे आभार मानतो. भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे. जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट, नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत, तर मला त्या विषयावर आता सध्या काहीच बोलायचं नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे. निलेश राणे साहेबांचा प्रभाव आहे. त्यांनी इथे येऊन जो काही प्रचार केला, ज्या काही सभा घेतल्या, जी काही भाषणं केली, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कणकवलीच्या मतदारांनी त्या दृष्टिकोनातून निश्चित विचार केला. त्याच्यामध्ये नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि मालवण नगर परिषदेची ही निवडणूक राज्यभरात गाजली होती. भाजप विरुद्ध शिवसेना अशा लढतीत आमदार निलेश राणेंनी सरशी साधल्याचं पाहायला मिळतंय. उदय जाधवसह नरेश बोबाटे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.